मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पंच देखील दाखल होताना पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये पहिला सामना तुम्हा सर्वांच्या भेटी सेवून पोहोचलाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबकी गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करूया. आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आजच्या शेड्यूलला सुरुवात करत असताना पहिला सामना तुम्हा सर्वांच्या भेटी सेवून पोहोचलाय. आणि सलामीची जोडी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये जगदीशाने दिलीप ही सलामीची जोडी केंद्रीय क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. नाथा पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होतो. खऱ्या अर्थाने जबाबदारी षटक आहे. मर्यादित 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला तरी या सर्कलच्या बाहेर ते वापर करायचा आहे आणि इथे खऱ्या अर्थाने निश्चित हे मर्यादित क्षेत्ररक्षक असणार. इथे जगदीश फायदा घेणार का पाहावं लागेल. डाबाला होते सुरुवात. पहिला चेंडू नाथाचा. पहिला चेंडू गती भन्नाट होती. टप्पा तिथे अचूक होता आणि बघता बघता हा डाबाची सुरुवात आणि आजच्या दिवसाची सुरुवात या डॉट चेंडूने होत असताना पाहायला मिळाली. सुरुवात खऱ्या अर्थाने गोलंदाजाने चांगली केली आहे परंतु 4 षटकांची मॅच आहे. पहिला चेंडू आपण पाहतो ना की पहिल्या चेंडूवरती कुठेतरी गोलंदाजाला इथे छाप पद्धतीने चेंडू हाताळायचा होता. तो चेंडू मात्र हाताळला गेलाय. गोलंदाजाला मात्र चेंडू समजला नाहीये. अजून एक बॉल पहा. हे हा व्हेरिएशन आहे. अगोदरचा चेंडू जर पाहिला थोडा खाली राहिला त्यानंतर हा चेंडू थोडासा फलंदाजापासून थोडासा उसळला गेला. लागोपाठचे 2 चेंडू इथे नाथाच्या माध्यमातून डॉट होताना पाहायला मिळाले. सुरुवात अतिशय चांगली झाली. दिमागदार झाली कारण की आज फायनल दिवस आहे. ग्रँड फिनाले आणि इथे निश्चित त्या प्रकारची गोलंदाजी नाथाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू हो इथे धावाची संधी आहे. सवय नाही सकाळ सकाळ असं धरायची. येळचा झाल्यावर बरोबर काम जमा जा. पहा थोडंसं फंबल होताना पाहायला मिळालं. असे अनुभव घ्यायचे असतील तर खऱ्या अर्थाने हादी दुरे यांच्याकडे त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने विकेट किपिंग असेल गोलंदाजी बॅटिंग ही सगळी गुणवत्ता आहे. काय निश्चित अगदी आपण पाहू शकाल. काल मला क्वालिफायरच्या सामन्यासाठी पराभूत झाले गेटाची वाडी इथे बहुतेक बरोबर तो रे. तिथे औफे संघ मला वाटतं होता. तिथे टपालवाडी संघाला पराभूत व्हावं लागलं. यावेळेस उडवला गेला. दिलीपना फटका फसला आहे. तिथे बॉल खाली क्षेत्ररक्षक आलाय. चुका होणार नाही आहेत. सुंदर झेल कॅरी करत असताना पहिला बॅक थ्रो नाथाने मिळवून दिला आहे. पेंढरी संघाला लागणारा धक्का क्रमांक पहिला. जगदीश बॅक टू द डग आउट. हा खेळाडू दाखल होतोय. नागेवाडी संघ देखील उपस्थित झालाय. मला वाटतं खोपोली यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे. सामना झाला होता त्यांच्याच मैदानावरती खोपोली संघाला पाहिलं होतं. अगदी पहा नागेवाडी क्रिकेट संघाचा जर विचार केला तर अनेक अशा मॅचेस आहेत की मोठ्या मोठ्या मारतात आणि छोट्या छोट्या घुसतात. असा त्यांचा देखील इतिहास जो पाहायला मिळणार आहे. या जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फुलंदाज तिथे बाद होत असताना पाहायला मिळतो. अजून एक धक्का बसला गेला इथे पेंढरी क्रिकेट संघाला. सातत्यानं गोलंदाजीमध्ये जर पाहिलं नाथा आपली गोलंदाजी कमालीची करत असताना फुलंदाजासाठी कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध करून देत नाही. लागोपाठ इथे विकेट मागणे विकेट गमावते ही पेंढरी. नाथा ज्याचं कौतुक करावं लागेल की नाथानं घरातून सुरुवात केली. पहा पहिला चेंडू डॉट आला. दुसरा चेंडू डॉट आला. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. चौथ्या चेंडूवरती विकेट. 5व्या चेंडूवरती देखील विकेट. हॅट्रिक ऑन आहे गोलंदाज नाथासाठी. आज फायनल डे आहे आणि खऱ्या अर्थाने या दिवसाची सुरुवात होत असताना भटबळ क्रिकेट संघाने सुरुवात चांगली केली आहे. नाथा हॅट्रिक कंप्लीट करणार का या मॅच मध्ये पाहावं लागेल. योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने हा खेळाडू आपण पाहतो निश्चित योगेश. त्याला देखील भागीदारीची गरज आहे. जगदीश त्याला मात्र स्ट्राईक देणं आणि धावफलकावरती जोडणं
कारण की एक सिंगल आली. आता 5 चेंडूचा खेळ झाला गेला. 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद झाले गेले. त्यांना पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा नाथा तयार. पुण्यामध्ये चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टाटा बाय बाय करत असताना षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ मात्र मित्रांनो झालाय समाप्त आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव. 2 विकेट गमावल्या टीम पेंढरी. मित्रांनो पूर्णपणे पेंढरी हा संघ बॅकफुट वरती आपल्याला जाताना पाहायला मिळतो. धाबा येत नाही आहेत. विकेट मागणे विकेट गमावते टीम पेंढरी. हडबल संघाची गोलंदाजी चांगली राहिली. गोलंदाज गजानन आला आणि पहिला चेंडू डॉट हाताळला. दुसऱ्या चेंडूवरती लगेचच मात्र स्वीश प्राप्त करत असताना ते मात्र मिळवली आहे विकेट. स्पर्धा असतात ना तिथे क्रिकेटचं असं संगीत वाजल्यानंतर तेव्हा वाटतं की खरं क्रिकेटची स्पर्धा आहे. तिथे तुम्ही लव सॉन्ग मारा नाही तर कुठलाही मारा, परंतु इथे त्याच्यापेक्षा क्रिकेटचं संगीत ऐकल्यानंतर खरं आता क्रिकेटचा आनंद हा संगीतामधून तितकाच चांगला स्पर्धेमधून मिळत असतो. आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून निश्चित ते संगीत ऐकायला मिळालं, कौतुक करूया. तिसरा चेंडू इथे डॉट आला गेलाय. सुरुवात पहा डॉट चेंडून झाली. दुसरा चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर इथे डॉट चेंडू. चौथा चेंडू गजानन तयार. पुढे येऊन फटका स्टेप आउट झालाय. शतरक्षक मिड ऑनला आहे. बॉलवरती जाण्याचा प्रयत्न. इथे शतरक्षण चांगलं झालं आणि एक सिंगल घेतली गेली. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल एका सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. त्यावेळेस आपण पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅटवरती इथे धावाची संधी होती आणि ती देखील सफलता मिळवत असताना अजून एक फलंदाज झाला बाद. इथे विकेट. खऱ्या अर्थाने भडवळ हा संघ सध्याच्या स्थितीला मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी करतोय, कारण की आतापर्यंत 4 विकेट मिळवल्या गेल्या आहेत. महत्वाचे फलंदाज मात्र पूर्णपणे बाद करण्यात यश आलं गेलंय. बॅटिंग करणाऱ्या पेंढरी संघाला कुठेतरी धाबांची गरज. यावेळेस अगदी मैदानाला घासत फटका सजवला. एकदा तर वेगाने इथे कंप्लीट झाले. डीपमध्ये शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. नॉनस्ट्राईक एंडला थ्रो केला जातोय. तोपर्यंत वेगाने इथे 2 धाबा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 समाप्त होते आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल जाऊन पोहोचेल. पेंढरी क्रिकेट संघ 12 चेंडूचा खेळ झाला गेलाय. आतापर्यंत 4 विकेट गमावल्यात. धावा धाव फलकावरती 4. चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने आज फायनल डे आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक सामना जेवढा आपल्याला लवकर कव्हर करता येईल तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, कारण की आज फायनल डे असल्या कारणाने आपल्याकडे सामने भरपूर राहणार आहेत आणि वेळ कमी राहणार आहे. तुम्ही पहा यावेळेस फटका तिथे चांगला होता. शतरक्षक डीप मध्ये आलाय. बॉल पर्यंत निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे मात्र निश्चित संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल एकाच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 त्या धावसंख्येवरती आपण पाहतोय. हनुमान आलाय गोलंदाजीसाठी तयार आणि हनुमाननं सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती एक सिंगल खर्च केली गेली.
यावेळेस देखील होस्कोली क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला गेला, एक सिंगल इथे कंप्लीट झाली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जातो, धावाची संधी, तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झाला. बघता बघता पहा 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो निश्चित हरी दोरे आणि समीर. म्हणजे पहा शंभू आणि मंगू सारखी ही जोडी म्हणायला हरकत नाही, कारण की जरी शरीर कलर वेगळा असला तरी गुणवत्ता दोघांकडे एकच आहे, ती म्हणजे क्रिकेटची. काही समजू नका, दुसरा काही पण बोलत नाही मग, परंतु अगदी निश्चित म्हणून म्हटलं जातं शीतावरून भाताची परीक्षा केली जाते. ही गुणवत्ता आहे खऱ्या अर्थाने, कारण की दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आज पंचांच्या भूमिकेत. बोलून तयार पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर, विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचला जातोय. कुठल्याही प्रकारची घाई न करता इथे देखील मला वाटतं एक सिंगल येईल आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम पेंड्री. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. धावला गेली या षटकातील नेदरलँडचा बॉल होता, पॉइंट मध्ये ढकलला गेलाय. पहा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तिथे मात्र निश्चित एका सिंगलच्या मध्ये धावफलक हा सिंगल डबल पुढे नेला जातोय, कारण की निश्चित इथे धावफलक हलता ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला धाबा कशा येतात याला महत्व नाही, पण तुझ्या धाबा येणं फार महत्वाचं आहे. त्या धाबा इथे येत आहेत. उशिरानं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तर अगदी चुकला जवळ येऊन दिलं, परंतु तिथे मात्र हा चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 समाप्त झाला. 18 चेंडूचा खेळ झाला गेला. धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम केंद्रीय संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. हा धावा अजय आलाय षटक क्रमांक 4 तळासाठी आपण पाहू शकाल. आता अजय कशा प्रकारची कामगिरी करणार. 4थ्या षटकासाठी अजय काय नाही गडीच तसा आहे तो चिंगचॉंग लय डेंजर. काय धंदा आहे मारला केसा वाद तरी मग बाकी ठेवणार होतो, पण तू वाद हात लायला. केसाची स्टाईल नाही झापूक झुपूक आहे गड्याची. नाव आहे अजय, गाव आहे फडवळ, इथे पाहावं लागेल. यावेळेस मात्र ओहो फटका लाजवाब, कारण की तिथे चेंडूला फेकून दिलाय. ही बॅकवर्ड स्कोर लेग सीमारी शप्पर, इथे मिळतोय हा षटकार. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका. हो यावेळेस देखील लागोपाठचा हा दुसरा ब्लास्ट. हा बॉल मात्र निघून चालाय. भड बाउन्स टू बाउन्स सीमारी शापार, इथे धावा मिळतील 4 हा चौकार. पहा संघाची धावसंख्या आता 21 वरती. त्यावेळेस देखील स्टोलिक क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळायचा होता, समोरला नाही, तिथे मात्र हा चेंडू अतिशय चांगल्या दर्जाचा हाताळत असताना अजयला आपण पाहिलं. टॉट चेंडूला गेलाय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. सुरुवात अतिशय खराब झाली होती केंद्रीय संघाची, परंतु इथे मात्र तुषारच्या बॅटमधनं धावा यायला सुरुवात झाली. यावेळेस उडवला गेलाय समोरच्या दिशेला आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. खऱ्या अर्थाने एक सिंगल घेतले. पहा एखादा खेळाडूला आपण जीवदान देतोय, परंतु निश्चित ते जीवदान देत असताना कदाचित हा झेल पकडला असता तर कदाचित एखादी विकेट मिळाली असती, धावा वाचल्या असत्या. जमलं नाही. इथे मात्र जरूर पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना यस गोलंदाज कुठेतरी जर पाहिला
गोलंदाजी करत असताना रणवेमध्ये थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने चेंडू रिलीज करण्या अगोदर सापडलं गेलं. देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाहीये. अगदी आपण पाहू शकाल यावेळेस मात्र अजय कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकामधील मला वाटतं एका चेंडूचा खेळ बहुतेक शिल्लक असेल. पण बरोबर. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा तीन बोर्ड त्रिफळाची विकेट. पहिला डाव समाप्त झाला. त्या पहिल्या डावामध्ये धावफलकावरती बनल्या गेल्यात पेंढरी क्रिकेट संघाने. प्रथम बॅटिंग करत असताना 22 धावा विजयासाठी भटवळ बी संघाला बनवायचे आहेत. 23 धावा. हा मैदानाच्या आतमध्ये ज्या 22 धावा बनल्या गेल्या त्यांना विजयासाठी खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल मित्रांनो. 23 धाब्याची गरज आहे बडवळ बी क्रिकेट संघाला. पुढची मॅच खोपोली आणि त्यांच्या विरुद्ध नाग्याची वाडी. पहा अगदी आज जर पाहिलं तर इस्कूर टेकस मॅच आहे तिथे आहेत तेवढे तीन साईडला ताड. गती कुठल्या साईडला पण चुकूनही या ताडाखाली बसू नका. तिथे वरतून भरपूर ताडं पडत आहेत. त्यामुळे जरूर सलामीची जोडी पाठवायची आहे. बडवळ क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा फायनल. ज्या स्पर्धेची प्रत्येकाला आतुरता राहते ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीस आल्यानंतर त्या स्पर्धेचा शेवट हा कशा प्रकारे होईल ते पाहावं लागेल. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. सोमनाथ आणि अभि सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अभि आणि सोमनाथ ही सलामीची जोडी दाखल झाली. निश्चित अगदी पहा आज वडापाव देखील टेस्ट आणि बेस्ट आहे मित्रांनो. निश्चित स्वस्त्यामध्ये आहेत. फक्त जाऊन आपण आस्वाद घ्या. फक्त गडबड गोंधळ करू नका. 2 दिवस काय झाला माहिती आहे का 12 कोंबडीने 4 धंदा असा कार्यक्रम झाला. महागाईच्या काळात स्वस्ताची कमाल मेहनत करून गडी हैराण झाला. निश्चित चला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अगदी आपण पाहू शकाल आज यजमान संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे.
आता दुसऱ्या अनुमानं ओलमन क्रिकेट संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. यस या अगदी चंदर तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा गाठ पडली तो क्षण तुम्हाला 50 वेळा आज ऐकायला मिळणार त्याची शंका नाहीये, कारण की तो गेलेला क्षण जिवंत करावा लागेल. आज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या तर मित्रांनो जाऊया, सामना आपल्याला चांगला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण की इथे मैदानाच्या आतमध्ये या मैदानावरती अनेक विक्रम झाले. जेवढा लो स्कोरिंगच्या मॅचेस झाल्या तेवढा हाय व्होल्टेज ड्रामा हा ड्रामामध्ये कन्वर्ट झालाय. आज खऱ्या अर्थात त्या प्रकारची गोलंदाजी केली जाईल का? मला वाटतं प्रज्योत पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होत असताना पेंट्री क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती अभि तर नॉन स्ट्राईक एंडवरती सोमनाथ डावाला होते सुरुवात. इथे सेकंड इनिंगला सुरुवात करतोय आपण. दुपारनंतर तुमचे सातबारे घेणार आहेत आपण. ते शांत सकाळ सकाळ आहे त्यामुळे सगळं पहिलाच बॉल बॅटची हलकीची एज विकेट कीपरनं काम केलं फिनिश. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती स्विश प्राप्त करत असताना प्रज्योतनं सफलता मिळवली. पहिला बॅक थ्रो. फुल व्हिडिओ पिवळा चष्मा आमचा अगदी पहा छत्री खाली दिसतोय. यस आपण संपर्क साधा अन्यथा पूर्ण 7-12 तिसऱ्या मॅच मध्ये ओपन होईल. चौथ्या मॅच मध्ये आता सकाळ सकाळ आहे त्यामुळे सध्या शांत वातावरणामध्ये शांत समालोचन चालू आहे. परंतु निश्चित नंतर मॅच जशी गरम होईल तसा कार्यक्रम चालू होईल. प्रज्योत पहिलाच बॉल स्विच प्राप्त केले. खऱ्या अर्थाने निश्चित पहा धावा कमी आहे ते प्रज्योतला माहित आहे. गोलंदाजी कशी करायची ही देखील माहित आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. पहिल्या बॉलवरती इथे मात्र सुयश शाबीला बाद केलं आणि मैदानाच्या आतमध्ये हनुमान यावेळेस मात्र चिडूला उंची दिली आहे. शेताचे बॉल खाली आहे. संधी उपलब्ध झाली आहे. इथे लागोपाठचा लागणारा धक्का क्रमांक दुसऱ्या भटवल संघाला देखील टिकपॉट टॅकचं उत्तर दिलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये जशा तसं उत्तर देत असताना प्रज्योतची गोलंदाजी कमाली होती. अजून एक धक्का. दाखल होत असताना पाहायला मिळतो. आपण पाहू शकाल राजेश यावेळेस दाखल झाला गेलाय. कुठेतरी प्रज्योतची गोलंदाजी हॅट्रिक ऑन आहे प्रज्योत साठी. प्रज्योत अगदी पहा अतिशय कमी वयाचा खेळाडू. निश्चित कमी वयामध्ये ही गुणवत्ता आपल्यामध्ये समाविष्ट करणं हे प्रज्योतनं दाखवून दिलंय. हर रात चांदणी नाही होती. कधी कधी धडकावं लागतं, कधी कधी कुड फाडून पण पळावं लागतं. वेळ येईल तसं सांभाळावं लागतं. सकाळ सकाळ जर पाहिला आमच्या मामाने सकाळीच फटाटवलाय जनरेटर, कारण लाईट नाही. यावेळेस अगदी आपण पाहतो हा चेंडू डॉट. प्रज्योतची गोलंदाजी सध्या चांगली होती. 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यानंतर हा चेंडू डॉट आला गेलाय. काढण्याचा प्रयत्न, फुटबॉल पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. जगदीश डीप मध्ये आहे. एक सिंगल आली गेली. बऱ्याच उशिराने इथे मात्र एक सिंगल धाव घेतली. म्हटलं जातं मित्रांनो वेळ कधी आणि कुणावरती कशी येईल सांगता येत नाही. कदाचित वाटलं होतं सलामीची जोडी करायला मैदानाच्या आतमध्ये अभि आणि सोमनाथ दाखल झाला होता. भडवल संघ या धावांचा हा पाठलाग अतिशय लवकर सहजरित्या करू शकेल. परंतु पहा इथे मात्र आतापर्यंत 4 चेंडू प्रज्योतनं हाताळ्यात. फक्त एक धाव खर्च केला, 2 विकेट घेतल्यात. यासाठी खऱ्या आता निश्चित सातत्यानं क्षणाक्षणाला बदलले जाते ती वेळ. अगदी आयुष्य तुमचं तेच आहे. त्या आयुष्यामध्ये कुठल्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचंय हे स्वतःला सिद्ध करावं लागतं. गोलंदाजी अगदी कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते.
अगदी प्रज्योत हा चेंडू देखील इथे डॉट हाताळतोय. एक चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू अजूनही जर पाहिलं या षटकामध्ये शिल्लक आहे. प्रज्योतनं देखील त्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पडवळ संघाचा नाता ज्यानं सुरुवात केली होती, नातान देखील 2 विकेट घेतल्या होत्या आणि फक्त एकच धाव खर्च केली होती आणि त्या धावेचा पाठलाग करत असताना प्रज्योत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. म्हटलं जातं मित्रांनो, हार जीत क्रिकेटमध्ये प्रत्येकाची होती, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेस आपण पाहू शकाल रोशनला मैदानाच्या आतमध्ये घेतलं गेलंय. पहा अगदी आपण पाहू शकाल रोशन शर्टाव नाव आहे बजा. बजा आमच्याकडे पण होता, माहिती आहे का स्क्रूप बजा बाय. पहा रोशन दाखल झालाय, परंतु त्याच्या पाठीमागे देखील नाव आहे बजा. तर काय वाजणार इथे पाहावं लागेल. तुषार आलाय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. माफक धावा आहेत, धावफलक जास्त नाहीये. 23 बनवायचे आहेत, परंतु 23 बनवत असताना कशा प्रकारे धावा रोखायचे आहेत ही गोलंदाजी सांगते. वेग भन्नाट आहे, फटका तितका दिमागदार आहे. बॉल डीप स्कोर लेग मध्ये 6 धावेसाठी रवाना होत असताना पहिल्याच बॉलवरती ठोकला इथे सोमनाथनं हा षटकार. नवी मुंबई एक्सप्रेस जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस हो मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे बजा भाई आणि तिथे यास एक सिंगल घेतली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल जाऊन पोहोचली. 9 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. यावेळेस हो क्षेत्ररक्षण चांगलं झालं, तितकाच वेगानं थ्रो देखील इथे केला जातोय आणि संघाची धावसंख्या आता आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना टीम भडवळ बी संघाच्या आपण पाहतोय. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. तुषारवरती आक्रमण चालू केलं. पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर लागोपाठ 2 सिंगल. यावेळेस देखील आडव्या बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत पोहोचला जातो. एक धाव वेगानं कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक फंबल झालाय. 2 धावा प्रचंड वेगाने इथे कंप्लीट होतील आणि संघाची धावसंख्या 2च्या मदतीनं पुढे जात असताना 12 धावा. यावेळेस निश्चित अगदी आपण पाहू शकाल 2 धावा आल्यात, 12 धावा तर बनल्या गेल्यात. पुढचा चेंडू यावेळेस देखील इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. तिथे मात्र ओहो वाढत झेल आणि अजून एक फलंदाज इथे होतोय बाद.
गेल्यात मित्रांनो. खऱ्या अर्थाने यासाठी म्हटलं जातं आयुष्यामध्ये अडचणी भरपूर येतात, परंतु अडचणी येत असताना कधी स्वतःला सिद्ध करा आणि आपल्यासाठी फक्त एक पर्याय ठेवा की मला हे क्षेत्र पार करायचं, मला या क्षेत्रामध्ये कमाई करायचे. त्या क्षेत्र करत असताना मनाच्या अंतःकरणापासून करत चला. तिथे मात्र यश आणि सुयश हे आपल्याला मिळणार यात मात्र शंका नाही आहे, परंतु तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास तेवढा असायला हवा. आणि इथे मात्र पेंढरी संघ त्या प्रकारची गोलंदाजी करते. अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. वेग भन्नाट होता, धावा कमी होत्या, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमलं नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त. डीजे खोपोली संघ आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. खोपोली संघ आपल्याला टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपलीच आहे नागेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध. पहा टीम खोपोली. फुलटॉस बॉल होता बॅकवर्ड स्क्वेअरला, क्षेत्ररक्षक तिथे फंबल झाला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल मात्र इथे कंप्लीट झाली गेली. संघाची धावसंख्या एका सिंगलच्या मदतीने मित्रांनो जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 10 धाबींची अजूनही गरज आहे. बडवळ संघ करायला आपण पाहू शकाल एवढा लो स्कोर होता, कदाचित वाटलं होतं की धावा लवकर कंप्लीट होतील, परंतु तितकं शक्य नाही, कारण की गोलंदाजी त्या प्रकारची पेंढरी संघाची होताना पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र हा चेंडू देखील आला गेला. डॉट निर्धाव चेंडू. धावा धावफलकावरती 13 आहेत, आपण पाहू शकाल 13 धावा आहेत. षटक क्रमांक 3 योगेश. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, दुसऱ्या चेंडूवरती डॉट. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. क्लीन बॉल त्रिफळाची पहा. इथे मात्र मित्रांनो घडतंय काय, काय घडायचंय ते माहित नाहीये, करायचं काय हे पेंढरी संघ. इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल, मला वाटतं 15.
यावेळेस हो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय पहा. म्हणून म्हटलं जातं कधी कुणाला क्रिकेटमध्ये कमी लेखू नका, कारण की कुठल्या क्षणी कुठली गेम कुणाच्या साईडनं जाईल हे सांगता येत नाहीये. आता विचार जर केला तर शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी जर म्हटलं तर 6 धाव्यांची गरज आहे. कधी वाटलं होतं का भडवळ संघाला देखील काय हा धावफलक शेवटच्या षटकामध्ये जाईल? कधीच नसेल वाटलं, कारण की इथे विचार जर केला तर एका साईडनं कुठेतरी नवीन संघ आपण म्हणावं काय हरकत नाही आणि त्यांच्या विरुद्ध अनेक स्पर्धा नाईटच्या गाजवल्यात भडवळ बी संघानं तो संघ, परंतु त्या संघाला देखील इथे कुठेतरी सध्याच्या स्थितीला या 23 धावा बनवताना अक्षरशः 24 चेंडूमध्ये शेवटच्या षटकाची गरज लागली गेली. सातत्याने जर पाहिला पहिली विकेट अभिनव गमावली, त्यानंतर मला वाटतं हनुमंत, त्यानंतर सोमनाथ आणि त्यानंतर अजय, म्हणजे कुठेतरी महत्वाची टॉप ऑर्डर ही पूर्णपणे बाद झाल्यानंतर आता मिडल ऑर्डर वरती आली आहे आणि निश्चित अगदी आपण पाहतोय 17 धावा आहेत धावफलकावरती, अजून 6 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. पेंढरी संघ करत प्रज्योतनं सुरुवात चांगली गेली आहे, प्रज्योतचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवात त्या पद्धतीची राहिली. फक्त 2 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट आपल्या नावावरती केल्या. म्हटलं जातं मित्रांनो कुठलाही मंदिर असो घर असो त्याचा पाया जर आपण मजबूत घातला तर त्याचा कळस देखील हा मजबूत आणि चांगला दिसत असतो, कारण की कुठल्याही क्षेत्राची सुरुवात करत असताना तुम्हाला पाया हा भक्कम बनवावा लागतो आणि तो पाया मात्र पेंढरी संघाने गोलंदाजीमध्ये प्रज्योतनं तो भक्कम केला, कारण की तिथे महत्वाचे 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवले गेले आणि गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने हवी तशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी सुयश प्राप्त करून दिलं. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे आणि धाव्यांची गरज देखील आहे 6 आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. दिलीप षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी दिलीप तैनात होतो, आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने दिलीप कडे देखील अनुभव आहे, आज अनुभवाचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज तयार होतो गोलंदाजीसाठी दिलीप. फुलरलेचा बॉल होता, फटका लाज जवाब आला तिथे एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. प्रज्योत दूरवर आहे, अखेर बॉल निघून चालाय 4 धाव्यांसाठी हा मिळतो. भडवळ बी संघ सध्या विचार करत असेल चित्र होतं कुठं. गोलंदाज तयार होतोय, म्हणून मित्रांनो म्हटलं जातं ना की इथे तुम्हाला जर खायला मिळालं तर कधी सुकानं खावा आणि भरपूर आहे म्हणून कुत्र्यासारखं खाऊ नये. पहिल्या बॉलवरती चौकारानंतर दुसरा चेंडू चुकीचा खेळला जातोय, म्हणजे कुठेतरी आपला विकेटसाठी ही धोक्याची घंटा वाजवली जाते फलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस हो फटका हवेत आहे इथे ओढ कॅच. मी काय म्हटलं मगाशी, खायला मिळालं ते सुकानं खावा आणि भरपूर खायला दिसलं म्हणून कुत्र्यासारखं धावा येऊन सामना जिंकू शकले असती, परंतु सामना हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये नेऊन ठेवलाय फलंदाजाने. क्षेत्र कोणते असो मित्रांनो, कधी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने काम करत असताना खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूनं आपण काय आहोत, आपल्याला काय करायचंय हेच ध्येय ठेवायचं असतं. इथे कदाचित फलंदाज मात्र चलबिचलित झाला, तिथे आपले विकेट गमावले, सामना हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये आणून पोहोचवलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावेची गरज आहे. पाहू शकाल सिंगल डबल न देखील सामना कव्हर होऊ शकला असता भडवळ बी संघाला, परंतु आता जर पाहिलं तर कांडी टाईट कार्यक्रम झालाय, कारण की इथे 3 चेंडू आणि 2 धाब्यांवरती सामना येऊन ठेपलाय. लो स्कोरिंग सामना होता, या मैदानाची ओळख आहे. गोलंदाज तयार होतो दिलीप. यावेळेस मात्र चाबुक शॉट, इथे सामना लेवल झालाय. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता मला वाटतं भडवळ बी संघ हा सामना जिंकतोय. क्षेत्र कोणतंही असो, क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने हार पत्करावी लागली तरी चालेल, परंतु विजय होणाऱ्या संघाला मात्र घाम फुटला पाहिजे आणि तो विजय मात्र त्याच्या स्वप्नात देखील आला पाहिजे. अशा पद्धतीने हा सामना पाहिला. बघता बघता हार्ड लक टीम पेंढरी आणि गुड लक टीम भडवळ बी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेला संघ